प्रत्येक गोष्ट, घटना, कृती ही नेहमीच आपल्या मनाप्रमाणे होतेच असं नाही. तसंच काहीसं माझ्या बाबतीतही झालं. कारण की अधिक महिना उलटून भरपूर दिवस झाले. ही व्हिडिओ शूट करून पण भरपूर दिवस झाले. परंतु मला काही एडिटिंगला वेळ मिळत नव्हता. त्याच्यात आता टाकू का नको टाकू, टाकू का नको टाकू या संभ्रमात मी होते की हा व्हिडिओ मी अपलोड केला पाहिजे की नाही. पण म्हटलं चला मोबाईलमध्ये आहे आणि बाकी सगळी एडिटिंग करूनच ठेवलेली, फक्त व्हॉईस ओव्हर करायचं राहिलेलं. तरी संभ्रम चाललेला मनात का अपलोड केला पाहिजे का. तर आज असं वाटलं चला नाही करून टाकूया अपलोड. मोबाईलमध्ये राहून तरी काय होईल आणि एक आठवणही राहून जाईल अधिक महिन्याच्या उद्यापनाची. कारण की एवढे वर्ष झाले नुसते फोटो आणि मागच्या अधिक महिन्याचे माझ्या काही व्हिडिओ अशा मोबाईलमध्ये राहूनच कशा काय डिलीट झाल्या कळलंच नाही. चल म्हटलं, आणि ह्यावेळेस पण एवढं काही असं शूट केलं नाही, पण जेवढं शूट केलं तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा आज प्रयत्न करते. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा सर्व, आशा व्यक्त करते तुम्ही छानच असाल आणि स्वामी सेवेत रममाण असाल. तर हा व्हिडिओ हा अधिक महिन्याच्या उद्यापनाचा आहे. मी 14 जूनला अधिक महिन्याचं उद्यापन केलेलं, पण काही कारणास्तव तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला नव्हता. आज जवळजवळ 1 महिना होईल त्याच्यानंतर व्हिडिओ शेअर करते. म्हटलं नाही आहे व्हिडिओ एडिट केलेला, तर चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर ही अधिक महिन्याच्या उद्यापनाची सकाळ होती. इकडे ठाण्यात शिफ्ट झाल्यापासून पहिला अधिक महिना असा होता का सगळेजण नव्हते. म्हणजे आई वगैरे असल्या का मदतीला जरा बरं पडतं. बाकी मी देवपूजा करत असते, बाकीचे ते आवरत असतात. पण ह्यावेळेस मला सगळं एकटीलाच आवरायचं होतं, म्हणून 3:30लाच पहाटे उठलेली. सगळं पहिल्यांदा स्वतःचं आवरून घेतलं, नंतर मग घर आवरायला घेतलं. पहिला तर आज उंबरठा आधी स्वच्छ करून घेतला, धुवून घेतला. म्हणजे जोपर्यंत आतमधलं घरातलं आवरतं तोपर्यंत उंबरठा वगैरे छान सुकून जाईल म्हणून. आणि देवपूजेचे साहित्य वगैरे जे उद्यापनासाठी मांडायचे होते, देव मांडणी करायची होती, ते साहित्य मी रात्रीच काढून ठेवलेलं. त्याच्यानंतर त्याआधी रोजची देवपूजा करून घेतली, म्हणजे आपली नित्यसेवा करून घेतली. आज मी छान असा अष्टलक्ष्मी दिवा प्रज्वलित केलेला होता. कारण की उद्यापन होतं, खास अशा प्रसंगी मी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे प्रज्वलित करत असते. अष्टलक्ष्मी दिवा त्यातल्या त्यात माझा सर्वात प्रिय दिवा आहे, म्हणून मग शुभप्रसंगी मी तोच लावण्याचा आधी प्रयत्न करत असते. त्यानंतर उंबरठा सुकून झालेला, मग छान असं हळदीचं लेपन केलं, रांगोळी काढून घेतली. मुख्य दरवाजाही रात्रीच स्वच्छ केलेला, मग त्याच्यावर हळदीचं स्वस्तिक आणि कुंकवाचं शुभलाभ काढून घेतलं. बाहेरचं आतलं असं सगळं आवरून झाल्यानंतर म्हणजे उद्यापनाच्या मांडणीला सुरुवात केली. सकाळी 6ला मी उद्यापनाच्या मांडणीला सुरुवात केलेली. सगळं वाचन वगैरे, सगळं अभिषेक वगैरे होऊन मला सर्व मांडणी उद्यापनाची आणि पूजन करायला म्हणजे जवळपास सगळंच आवरायला 9 वाजले. म्हणजे 3 तास सगळे त्याच्यातच गेले होते माझे. तर अधिक महिन्याच्या मांडणीचा म्हणजे पूजा मांडणीचा आणि उद्यापनाचा व्हिडिओ मला तुमच्यासोबत आधीच म्हणजे अधिक महिना सुरू होण्याच्या आधीच शेअर करायचा होता, आणि तसं मी प्रयत्नही केला. पण म्हणतात ना, काही गोष्टी आपल्या मनात असतात त्याचप्रमाणे होतात असं नाही. काही पर्सनल रिझन्समुळे आणि मुलांचं, ऑफिसचं सगळं एकत्रित आल्यावर नाही जमलं मला तुमच्यासोबत शेअर करायला. अधिक महिन्याच्या आधी याच्यासाठी शेअर करायचं होतं, म्हणजे जर कोणाला ही पूजा मांडणी करायची असेल किंवा एखाद्याला अशा प्रकारे उद्यापन करायचं असेल तर त्यांना या व्हिडिओची थोडीफार मदत झाली असती. परंतु काही कारणामुळे नाही झालं. तर म्हटलं तेव्हा नाही, तर आता शूट केलेलं आहे, तर आताच आपण सगळ्यांसोबत शेअर करूया. सर्वप्रथम तर सकाळीच मी आधी फरशी वगैरे स्वच्छ करून घेतलेली. त्यानंतर चौरंग मांडून घेतला, रांगोळी काढली आधी चौरंगाखाली आणि मग चौरंग मांडून घेतला. त्यात एक तामण ठेवलं, तामणात पण खाली तांदूळ ठेवायचे आणि मग कळश मांडणी करायची आहे आपल्याला. जसं आपण मंगळ कळश स्थापन करतो त्याचप्रमाणे करायचं. कळशात पाणी घ्यायचं. 7 नद्यांचं म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी अशा 7 नद्यांचं आपण स्मरण करून त्यात हळद, कुंकू, पैसा, सुपारी, दुर्वा घालून घ्यायचं. आंब्याचं ढाल असेल तर ठेवायचे, नाही तर 5 पानं ठेवली तरी चालतात. आंब्याची पानं नसली तरी आपण विड्याची पानं ठेवू शकतो. परंतु या कळशावर नारळ न ठेवता पुन्हा एक छोटं तामण ठेवायचं आणि त्याच्यात पुन्हा तांदूळ भरून घ्यायचे. तांदूळ थोडेसे नाही, भरपूर असे, म्हणजे एकदम
लेवल करून घ्यायची तांदळाची, म्हणजे तांदूळ असे छान तामणात पसरून घ्यायचे आणि त्या तामणावर तुम्हाला चौरंग ठेवायचं असेल तर त्याच्यात छोटं चौरंग ठेवू शकता किंवा तसंही तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकता. बाळकृष्णाच्या मूर्तीला आधी पाण्याने, मग पंचामृताने, मग पाण्याने असा अभिषेक घालून घ्यायचा आणि मग अत्तर, गंध, चंदन वगैरे आणि वस्त्र परिधान करून तिथे त्यांची स्थापना करून घ्यायची. त्याच्यानंतर माझ्याकडे राधाकृष्णाची अशी मूर्ती नव्हती. या उद्यापनात आपल्याला राधाकृष्णाची मूर्ती ठेवावी लागते, परंतु माझ्याकडे नव्हती आणि मी दरवर्षी असंच करते. मग बाळकृष्णाची मूर्ती ठेवली. त्याच्यानंतर त्याच्या साईडला सुपारी रूपी आधी राधाराणीचं स्मरण करून घेतलं, राधाराणीला अभिषेक करून घेतला आणि त्याच साईडला जोडविड्यांची पानं घेऊन त्यावर अक्षता ठेवून मग सुपारी रूपी राधाराणीची स्थापना करून घेतली. दोघांनाही कापसाचे वस्त्र आणि बाळकृष्णांना धानवा अर्पण करून घेतलं, हळद कुंकू लावून घेतला आणि त्याच्यानंतर राधाराणीला गजरा घातला छान. अशा प्रकारे त्यांच्या दोघांचंही पूजन करून घेतलं, कारण की अधिक महिन्यात राधासहित कृष्णाची पूजा करायची असते. कृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचंच रूप आहे आणि अधिक महिना हा भगवान विष्णूंना, भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे. म्हणून भगवान विष्णूंची, कृष्ण भगवानांची सेवा या दिवसात करायची असते. आणि मग आधीच जर आपल्याला गणपती पूजन तर आपण आधीच करून घ्यायचं. गणपती हे आपल्या आराध्य दैवत आहेत, म्हणून गणेशाची पूजा आधी झाल्यानंतर मग हे सर्व पूजा मांडणी करून घ्यायची असते. आता मी सगळंच इथे शूट केलं नाही, पण जेवढं पण तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढं करते. त्याच्यानंतर तुपाचा दिवा असा छान लावून घेतला, तो दिवसभर प्रज्वलित राहील याप्रमाणे. परंतु तुम्ही अधिक महिन्यात सुरुवातीलाच पहिल्याच दिवशीसुद्धा अखंड दिवा प्रज्वलित करू शकता आणि तो महिनाभर ठेवू शकता. आमच्या घरी म्हणजे मी सुट्टीत आम्ही सासरी होतो, म्हणून मग तिकडेच अखंड दिवा प्रज्वलित केलेला. म्हणून दोन इकडे आल्यानंतर मी दिवा असा अखंड दिवा लावला नव्हता, का म्हटलं चला उद्यापनाच्या दिवशी आपण लावूया. झाल्यानंतर व्हिडिओ शूट करणार होते, पण तो जमलं नाही. नंतर मग सगळं स्वयंपाक वगैरे आधी आवरून घेतला. मग पाहुणे पण आले, म्हणजे माझ्या जावांना, सासूबाई, दीर सगळ्यांना आमंत्रण केले होते. काहींना पर्सनल कारणामुळे जमलं नाही. सगळं बाकीचे आले होते. माझी बहीण आली होती, मम्मी आली होती, वहिनी आली होती. म्हणजे सगळ्यांना सांगितलं होतं, सासरी आणि माहेरी. त्याच्यातले जेवढ्यांना जमलं तेवढे आले. वाशिमला जवळ असल्यामुळे सगळेच ते आवर्जून यायचे, परंतु आता ठाण्याला आल्यावर जरा लांब पडतं, म्हणून ह्या उद्यापनाला सगळेच नव्हते, नाहीतर माझ्याकडे सगळेच उद्यापनाला असतात. त्यानंतर पाहुणे आल्यानंतर सगळे मग आधी देवपूजा करून घेतली. मग होम करायचा असतो. अधिक महिन्याच्या उद्यापन असतो तेव्हा पूजा मांडणी वगैरे सगळे अभिषेक वगैरे झाल्यानंतर होम करायचा नाही, आणि होम आम्ही सगळे पाहुणे आल्याशिवाय करत नाही. मग सगळे होम आले, आमच्या आई, आमचे भाऊ, सगळे आम्ही होमाला बसलो होतो. बाकीच्यांनी आमच्यानंतर पण आहुती दिली आणि त्याच्यानंतर छान हा होम करत असताना आपल्याला काळ्या तिळांची आहुती द्यायची असते. म्हणजे जसं आपल्या पोथीत लिहिले आहे त्याप्रमाणे मी हा होम करत असते. आणि त्याचबरोबर आम्ही या महिन्यात तुळजापूरलाही जाऊन आलेलो 8 दिवस आधी. मग तुळजापूरला जाऊन आल्यामुळे पुन्हा देवीचं घरी अभिषेक केले, तिची इथे ओटी भरली आणि मग सुवासिनी पूजन पण करायचं होतं. मग उद्यापन आणि सुवासिनी पूजन मी एकत्रित करून घेतलं. सर्व स्वयंपाक मी करून ठेवलेला, परंतु भजी यांच्यासाठी ठेवलेली काढायला, आणि तेच त्यांना सांगत होते का तुमच्यासाठी कामं ठेवलेत. बाकी इकडे सगळे बसलेले. जेवणात छान बिर्याणी, व्हेज बिर्याणी, आमरस आणि पुरणपोळी केली होती. ही आमची चिल्लर पार्टी. यामध्ये पण बरेचसे मिसिंग आहेत, कारण की काही घरीच थांबले म्हणून. जेवणं वगैरे झाल्यानंतर निवांत अशा आम्ही बसलो होतो. पुन्हा सगळ्यांच्या ओट्या भरायच्या राहिल्या होत्या. म्हटलं आधी जेवण करून घेऊ आणि मग ओटी भरून म्हणजे सुवासिनी पूजन करून घेऊ. मग इथे म्हटलं चला आधी मग मी असेच ठेवलेल्या साड्या, माझ्या बहीण बघते नाही थांब जरा डेकोरेशन करू दे. मग तिनेच सगळी अशी अरेंजमेंट केलेली. मी सगळ्या वाटीत सगळ्यांना प्रसाद ठेवत होते. या दिवसात म्हणजे मी अनारसे वगैरे दाखवले नव्हते. खरं तर अनारसे म्हणजे छिद्र असलेले पदार्थ उद्यापनाच्या दिवशी नैवेद्यात ठेवायचे. इथे मी बत्तासे आणि मेसूर ठेवलेला. आणि यांना सगळ्यांनाच म्हणजे ओटी भरतानाही एका द्रोणामध्ये सगळं प्रसाद, जेवढं लाडू, बेसनाचा लाडू, बत्ताशे, मैसूर वगैरे ते सगळं एक द्रोणात ठेवलेलं. आणि मग साडी, नारळ आणि सौभाग्याचे काही अलंकार देऊन सगळ्यांच्या ओट्या भरणार होते. काही विसरायला नको म्हणून सगळं आधीच अरेंज करून घेतलेलं. आणि
प्रत्येक वेळेस सगळ्याच गोष्टी अशाच केल्या पाहिजेत असं नाही. आपल्या यथाशक्तीने एक जरी सुवासिनीची ओटी भरली तरी चालतं. आणि नुसतं ब्लाऊज पीस देऊन का खण देऊन, एक नारळ देऊन सुद्धा, गजरा देऊन तुम्ही ओटी भरू शकता. पण जर आपल्याकडे आहेच तर आपण यथाशक्ती दानसुद्धा केलं पाहिजे. त्या महिन्यात होईल तेवढा, अशक्य असेल तेवढा दानधर्म आपण आपल्या परीने करायचा असतो. आम्ही इतरांना बाहेरसुद्धा केलं आणि घरात तर माझं उद्यापनाच्या दिवशी असतं. कधी कधी घरात अशा छोट्या मोठ्या पूजा केल्या पाहिजेत. त्यानिमित्ताने कुटुंबातल्या घरातल्या व्यक्ती एकत्रित येत असतात आणि एवढ्या धकाधकीच्या जीवनात आपण राहतो की आपण बाजूबाजूला राहत असूनसुद्धा एकमेकांकडे 15 मिनटंसुद्धा गप्पा मारायला जात नाही. परंतु अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकत्र येत असतो, एकत्र जेवण करतो, एकत्र गप्पा करतो, एकमेकाच्या मनातलं दुःख सुख एकमेकांना शेअर करतो आणि तेवढंच मन हलकं होतं आणि सगळ्यांना प्रसन्न वाटतं आणि घरातसुद्धा प्रसन्न वाटतं. हा माझा अधिक महिन्याचा उद्यापन होता. पण आमच्या किट्टूराणी जेव्हा आम्ही खरेदी करायला गेलेलो, तिचं म्हणणं होतं मला पण करायचं आहे. मग तिने असं सगळ्यांनाच, तिच्या तेवढ्या भावंडांना काही स्टेशनरी आणि रुमाल वगैरे दिले होते. आणि आता मी साड्या घ्यायला गेलेलं तेव्हा तिचा हट्ट होता. माझ्या वडिलांनी तिला जे पैसे दिलेले त्याच्यात तिला मला साडी घ्यायची होती आणि तिने म्हणजे मी दुसऱ्या साड्या घेत होते आणि तिने तिथे दुकानदाराला विचारलं की माझं बजेट एवढं आहे, तुम्ही साडी दाखवा. मग त्याच्यात साडी पण घेतली आणि म्हणते साडीच कशी द्यायची नुसती, मग दिवा पण पाहिजे. मग तिने मला दिवा साडी त्या पैशात अरेंज करून घेतलेलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे, आपण जे काही करत असलो त्याचं अनुकरण आपले मुलं कळत नकळत करत असतात. म्हणून नेहमीच आपण चांगलं करत राहायचं. त्याने आपल्या मुलांवर सुद्धा चांगले संस्कार होत असतात आणि मुलंच आपल्याला. सगळ्यांचेच व्हिडिओ करायला काही जमलं नव्हतं. जेवढं शूट झालं तेवढं. ही माझी बहीण आहे, तिची ओटी भरली, काहींचे फोटो आहेत ते मी शेवटी तुम्हाला शेअर करते. दुसऱ्या बहिणीला जमलं नाही कारण की तिची डिलिव्हरी झाली, तिला मुलगी झालेली आहे. ही माझी छोटी जाऊबाई आहे आणि बाकीच्या 2 जाऊबाई आल्या नव्हत्या, मम्मी, आई, माझी भाऊज आहे. माझ्या बहिणीने माझ्यासाठी ही जोडी आणलेली, तीच तिने माझ्या पायात घातली. त्याचा फोटोही तुमच्यासोबत शेअर करते. आणि मग छान असे उद्यापन झालं. सगळे घरी गेल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी उद्यापनाची उत्तरपूजा करून घेतली. अशा सगळ्यांच्या छान अशा ओट्या भरून घेतल्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.